इब्रिलोकासपत्र 10:22-23 वचन. इब्रिलोकासपत्र 10:22. म्हणून आपली हृदये सिंचित झालेली, दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. वचन 23. आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ करू, कारण ज्याने वचन दिले तो विश्वासनीय आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय संधी पहा. वचन संधी की मात्र म्हणून आपण आपली हृदय सिंचित झालेले, दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे. वचन या ठिकाणी आपल्याला काही संधी पहा. आता आपले हृदय स्वच्छ करून अंतःकरणाने पूर्ण विश्वासाच्या द्वारे पूर्ण मनापासून खात्रीने भरवशाने आपण आता परमेश्वराकडे वळू आणि या प्रभूमध्ये जीवन जगत असताना न डळमळता आपण परमेश्वरामध्ये मजबूत बनून स्वर्गाच्या राज्यासाठी स्थिर राहू. वचन सांगते की आपण परमेश्वराकडे आता आपल्याला वळायचंय. पूर्ण अंतःकरणापासून स्वच्छ हृदयाने पाप, वाईट या सर्व गोष्टीतून मुक्त होऊ आणि प्रभूमध्ये स्थिरावलेले बनून न डळमळता, न कमजोर पडता, न ढळता स्थिर राहून देवाच्या राज्याची प्रतीक्षा करून वाट पाहू. प्रभूमध्ये अनेक लोक येतात आरोग्यासाठी, आरोग्य मिळावं, आजार बरे व्हावे, समस्या दूर व्हावी, बंधने तुटली जावी, कर्ज फेडले जावे, धंदा व्यवस्थित चालावा, नवऱ्याची दारू सुटावी, मुलाबाळांची देणगी लाभावी किंवा इतर अनेक गोष्टी. अशा अनेक कारणाने प्रभूकडे येतात आणि प्रभू अनेकांच्या जीवनामध्ये चमत्कार घडवतो. प्रभू अनेकांची बंधने तोडून टाकतो. अद्भुत रीतीने प्रभू लोकांमध्ये काम करतो. परंतु मनुष्य काय करतो? परमेश्वरापासून सर्व काही मिळाल्यानंतर तो परमेश्वराला सोडून जातो. पुन्हा आपलं पापी जीवन आणि पुन्हा आपलं वाईट जीवन याच्यामध्ये तो जगत राहतो. जीवनात संकट आले, दुःख आले की तो पुन्हा देवाकडे येतो आणि देवाची प्रार्थना करतो. संकटाचे निवारण झाले की परत आहे तेच आहे. पाप करणे, नशा करणे, दारू पिणे, वाईट जीवन जगणे, भांडण करणे, चुकीच्या गोष्टी करणे याच्यामध्ये तो मनुष्य पुन्हा गुंतून जातो. परंतु बायबल काही सांगते. बायबल सांगते तुम्ही फक्त पृथ्वीवरच गोष्टी मिळवण्यासाठीच माझ्याकडे येता का? तुम्हाला तर स्वर्गाच्या राज्यासाठी स्वतःची तयारी करायची. तुम्हाला माझ्याकडे वळायचंय ते स्वच्छ अंतःकरणाने, पवित्र हृदयाने माझ्याकडे तुम्हाला वळायचंय. प्रभू म्हणतो तुम्ही खरोखर खऱ्या अंतःकरणाने माझ्याकडे वळा. पाप आणि वाईट या सर्व गोष्टीतून मुक्त व्हा. तुम्ही माझ्यामध्ये जर आलेले आहात तर आता माझ्यापासून तुम्ही दुरावू नका, तुम्ही डळमळू नका, तुम्ही कमजोर पडू नका, तर तुम्ही मजबूत राहा माझ्यामध्ये. न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरून राहा. विश्वासामध्ये मजबूत राहा, स्थिरावलेली बना. स्वर्गाच्या राज्यासाठी स्वतःची मजबूती करा म्हणून बायबल सांगते. प्रभूमध्ये येतो पण मनुष्य प्रभूमध्ये टिकत नाही, प्रभूला सोडून जातो, पुन्हा जगामध्ये वळतो. पण वचन सांगते असं करू नका. तर आता तुम्ही माझ्याकडे आलेले तर डळमळू नका, तुम्ही कमजोर पडू नका, तुम्ही मला सोडू नका, माझ्यापासून बहुकूळ जाऊ नका, पुन्हा पापाकडे आणि वाईटाकडे वळू नका. तर आपल्या आशेचा पत्कार जो स्वीकार तुम्ही माझा केलेला आहे, माझ्यामध्ये जे तुम्ही मुलावले त्याच्यात मजबूत राहा, माझ्यापासून दुरावू नका म्हणून प्रभू म्हणतो. आता आपल्याला प्रभूमध्ये स्थिर राहायचंय, डळमळून जायचं नाही, ढळायचं नाही, कमजोर बनायचं नाही आपल्याला. तर प्रभूमध्ये आपल्याला स्थिरावलेले बनायचंय, स्थिर झालेले, मजबूत झालेले, मुलावलेले, रुजलेले, अंकुरित झालेले, फळफूल देणारी अशी व्यक्ती आपल्याला आता प्रभूमध्ये बनायचंय. ख्रिस्तामध्ये जीवन जगत असताना अनेक संकटे, अनेक दुःख, अनेक त्रास येतात. छळ होणार, अपमान होणार, निंदा होणार,
प्रभूमध्ये मजबूत राहणार, तर प्रभूच्या कृपेने आणि प्रभूच्या सामर्थ्याने आपण मात्र भरले जाणार. प्रभूपासून डळमळू नका, प्रभूपासून कमजोर बनू नका, म्हणजे कमजोर होऊन दुरावू नका, तर स्थिरावलेले बना, मजबूत झालेले बना, परमेश्वराच्या वचनामध्ये मजबूत रीतीने चालणारे बना. अशी व्यक्ती आज आपल्याला प्रभूमध्ये बनायचंय. वचन सांगते की स्तोत्रसंहिता 62 अध्यायामध्ये 2 आणि 6 वचनामध्ये वचन सांगते, तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे, मी सहसा ढळणार नाही. काय सांगते वचन? परमेश्वर माझा खडक, माझे तारण, माझा उंच गड आहे, मी ढळणार नाही. प्रभू जर आपला कवच आहे, खडक आहे, तारण आहे, उद्धार आहे, मेंढपाल आहे, तर मग आपल्याला कमजोर पडायची गरजच नाही. मुलावलेली स्थिरावलेली व्यक्ती बनायचंय, ढळायचं नाही आपल्याला. कोणी काही बोलो, त्रास देव, तरी मजबूत राहा प्रभूमध्ये. किंवा संकट आले, दुःख आले, समस्या आल्या तरी ढळू नका की मी प्रार्थनामय जीवन जगत आहे, मी प्रार्थनेत आहे, प्रभूच्या सेवेत आहे, मग माझ्या जीवनात दुःख का, संकटी का, त्यापेक्षा मी प्रार्थना सोडतो, मी प्रभूला सोडतो, मी या ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी जातो. तर तुम्ही ढळलेले आहात, तुम्ही कमजोर पडलेले आहात. कारण जो मनुष्य प्रभूमध्ये स्थिरावलेला आहे, त्या माणसाच्या जीवनात किती दुःख संकट आले तरी तो मागे हटत नाही किंवा मागे पाहत नाही. तो प्रभूमध्ये फक्त वाट चालत राहतो, तो प्रभूमध्ये जीवन जगतच राहतो, कारण तो स्थिरावलेला आहे प्रभूमध्ये. तो ढळत नाही काही झालं तरी. म्हणून वचन सांगते, तुम्ही डळमळू नका, तुम्ही ढळून जाऊ नका, तुम्ही मजबूत राहा माझ्यामध्ये. प्रभूमध्ये आपल्याला मजबूत राहायचंय, भले काही ठेवू न. प्रभूने तुम्हाला वचन दिलेलं आहे, तो नक्की तुमच्या जीवनात कार्य करेल. तुम्हाला कदाचित वाटत असेल, इतके दिवस, महिने, वर्ष लुटले तरी माझी बंधने काही तुटलेली नाही, मला जे हवं ते मात्र मिळालं नाही, माझ्या मनासारखं मला प्राप्त झालं नाही. हा जर विचार तुम्ही करत राहणार आणि प्रभूपासून तुम्ही दुरावणार, तर तुमच्या हाती कधीच काही लागणार नाही. परंतु तुम्ही प्रार्थना वाढवत राहणार, आपला विश्वास दृढ करतच राहणार, तर प्रभू नक्की तुमच्या जीवनात कार्य करणार. प्रभूने मला वचन दिलेले आहे, प्रार्थनेच्या द्वारे मला वचन मिळालेले आहे, तर प्रभू नक्की माझ्या जीवनात कार्य करेल. हा विश्वास आपला मजबूत पाहिजे. डळमळून जाऊ नका, ढळू नका, कमजोर पडू नका, मजबूत राहा, मुलावलेले आणि स्थिरावलेले राहा प्रभूमध्ये. तो आपल्याला नक्की अनुग्रह देईल, आपल्याला आशीर्वादित करेल. बायबल सांगते रोमकरास पत्रामध्ये 4 अध्याय 18 ते 22 वचनात अब्राहम जो होता, विश्वासाने तो सबल राहिला. बायबल सांगते अविश्वासामुळे तो मात्र डळमळला नाही, तर विश्वासाने सबल होऊन त्याने पूर्ण खात्री बाळगली. कारण परमेश्वर पित्याने त्याला म्हटलं होतं की तुला मुलगा होईल. तुझी पत्नी सारा इच्छास्फोटी. अब्राहम 100 वर्षाचा आणि सारा 90 वर्षाची होती. बायबल सांगते अब्राहमाचे शरीर निर्जीव झाले होते आणि सारेची गर्भाशय सुद्धा निर्जीव झाले होते. बाळाला जन्म देण्याचे कोणतेही तत्व सत्व नव्हते, कोणती आशा नव्हती, तरी अब्राहमाने धीर धरला. परमेश्वराने वचन दिले ना, तो पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. म्हणून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर तो मजबूत राहिला. त्याची पक्की खात्री होती, प्रभू बोललाय ना, प्रभू करेल. अब्राहमाला मुलाचं अभिवचन उत्पत्ती 12 मध्ये परमेश्वराने दिलं होतं. कसं बा, देव पित्याने त्याला पाचारण केलं तेव्हाच म्हटलं होतं की मात्र मी तुला आशीर्वादित करीन, तुझी संतती तुझ्या घराण्यांना आशीर्वादित करेल, म्हणजे तू त्यांना पुढे मार्गदर्शन करशील, शिकवशील. अर्थात प्रभूने त्याच वेळी अब्राहमाला संततीचा अनुग्रह दिला होता. उत्पत्ती 15 आणि उत्पत्ती 17 अध्यायामध्ये प्रभूने त्याला अभिवचन सुद्धा दिलं होतं आणि हे अभिवचन परमेश्वराने अब्राहमाच्या बाबतीत पूर्णही केले. उत्पत्ती 21 अध्यायामध्ये त्याला मुलगा झाला. परंतु विचार करा, अब्राहम 100 वर्षाचा आणि सारा 90 वर्षाची होती आणि मात्र अब्राहमाचे शरीर निर्जीव आणि सारेचे गर्भाशय सुद्धा निर्जीव झाले होते. बाळाला ही सारा जन्म देऊ शकत नव्हती. ही गोष्ट एक अशक्य होती, तरी अब्राहमाने विश्वास ठेवला, तो डळमळला
सायन्स काय सांगते का एक स्त्री 90 वर्षाच्या एक 90 वर्षाची स्त्री एक बाळाला जन्म देऊ शकते का? मुलीच नाही. 90 तर सोडू द्या, 45-50 वर्षानंतर एक स्त्री बाळाला जन्म देऊ शकत नाही. हिचं वय तर 90 वर्ष होतं. आणि देवपिताने म्हटल्याप्रमाणे या सारेवर अनुग्रह झाला. इब्रिलुकास पत्रामध्ये 11 अध्याय 11 ते 12 वचनात सारेचे गर्भाशयही निर्जीव झाले होते. आणि वचन काय सांगते की मात्र तरी सुद्धा परमेश्वराने या निर्जीवपणातून अगणित अशी संतती निर्माण केली. कारण सारेला देखील विश्वासाने गर्भ धारण्याची शक्ती मिळाली आणि तिने वचन देणाऱ्याला विश्वासनीय मानले. सारेने प्रभूवर विश्वास ठेवला आणि म्हणून तिच्या निर्जीव गर्भाशयातून एक सजीव संतती उत्पन्न झाली. सारेला बाळाला जन्म देण्याची पण ताकद नव्हती, परंतु परमेश्वर पित्याने तिला मात्र ही शक्ती पुरवली. बाळाला 9 महिने उदरात ठेवण्याची आणि बाळाला प्रसवण्याची शक्ती सुद्धा परमेश्वराने तिला सारेला पुरवली. कारण अब्राम आणि सारा यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि देव पित्याने अब्रामाच्या जीवनात त्याच्या विश्वासाप्रमाणे त्याला प्रतिफळ दिलं. कारण तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर तो विश्वासाने सबल होऊन मजबूत खंबीर राहिला. आणि म्हणून निर्जीव गर्भाशयात सजीव बाळाची तयारी झाली. सुंदर धडधाकट चांगल्या बाळाला सारा जन्म देऊ शकली. प्रभूने त्यांच्या जीवनात एक मोठा चमत्कार घडवला. सारा वांस होती, तिला मुलबाळ नव्हते, पण या म्हातारी वयामध्ये प्रभूने तिला आशीर्वादित करून तिला मुलगा दिला. त्या मुलाचे नाव तिने इसाक म्हणजे हसणे असे ठेवले. प्रभू त्यांच्या जीवनात हे बाळ आनंद रूपाने घेऊन आला. कारण अब्राम डळमळला नाही म्हणून त्याला प्रतिफल मिळाले. आपल्याही जीवनात आपण जर डळमळणार नाही, आपण खंबीर आणि मजबूत राहणार, तर प्रभू अब्रामाच्या जीवनात घडवलेल्या चमत्काराप्रमाणे तुमच्याही जीवनात चमत्कार नक्की घडवणार. विश्वास ठेवा, डळमळून जाऊ नका, कमजोर पडू नका. या प्रार्थनेत इतके दिवस महिने झाल्यात मला काही मिळालं नाही, मग मी इथून दुसऱ्या ठिकाणी जातो. तुम्ही दुनियाच्या कोणत्याही कोपऱ्या ठिकाणी प्रार्थनेत जा, पण आपण स्थिर नसतील, मजबूत नसतील, तर मग आपल्या जीवनात अनुग्रह कसा मिळेल? मुलीच मिळू शकत नाही. आपण मुलावलेले असतील प्रभूमध्ये, मजबूत झालेले, तरच प्रभू आपल्याला देईल. स्थिर राहा, प्रभूच्या वचनात राहा. प्रभू तुम्हाला अनुग्रह देण्यासाठी तयार आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी तयार आहे. मात्र डळमळू नका, कमजोर पडू नका, विश्वासाने मजबूत राहा. प्रभू आपल्याला अनुग्रह नक्की देणार. अब्रामाच्या जीवनात प्रभूने जसं कार्य केलं तसं तो आपल्याही जीवनामध्ये कार्य करणार. मात्र आपल्याला डळमळायचं नाही, कमजोर पडायचं नाही, तर आपल्याला स्थिर राहायचंय, ज्याद्वारे प्रभूची कृपा आणि प्रभूचं सामर्थ्य आपल्यामध्ये असणार. बायबल काय सांगते? स्तोत्रसंहिता 21 अध्याय 7. कारण परमेश्वरावर राजाची श्रद्धा आहे, परात्पराच्या कृपेने तो ढळणार नाही. काय सांगते? परमेश्वर पित्यावर राजाची श्रद्धा आहे. जो राजा परमेश्वर पित्यावर भरोसा ठेवतो, विश्वास ठेवतो, बायबल सांगते देव पित्याच्या कृपेने तो ढळणार नाही, तो कमजोर पडणारच नाही, तो मजबूत आणि स्थिरावलेला राहील. कारण त्याचा विश्वास परमेश्वरावर आहे. आपला विश्वास अढळ आहे परमेश्वरावर, तर आपण कधीच डळमळू शकणार नाही. मग किती चढाव उतार आले, किती संकटे आपल्या जीवनात आले, तरी आपण डळमळणार नाही, आपण मजबूतच राहणार. प्रभूमध्ये आपण स्थिरावलेले राहणार, प्रभूच्या वचनात जीवन जगत राहणार. प्रभूमध्ये जीवन जगणारे अनेक संदेष्टे, अनेक सेवक होऊन गेले, त्यांना मारहाण केलं, त्यांना त्रास दिला, चलनात आले, त्यांना तुरुंगात टाकले, करवतीने त्याला चिरले, तलवारीच्या धारेने ते मेले, परंतु ते डळमळले नाही. अगदी अनेकांनी तर आपला प्राण परमेश्वरासाठी, प्रभू येशूसाठी दिला, पण मरेपर्यंत ते विश्वासू राहिले, ते कमजोर पडले नाही, त्याने प्रभूला नाकारलं नाही, तर मरेपर्यंत विश्वासू राहून ते प्रभूच्या राज्यात गेले. भले कोणतेही चढाव उतार आपल्या जीवनात येऊ, परंतु आपल्याला डळमळायचं नाही, तर आपल्याला मजबूत राहायचं. प्रभूच्या वचनामध्ये
स्तोत्रसंहितामध्ये 30 अध्याय 6 ते 7 दावीद काय म्हणतो, मी तर आपल्या संपत्काली म्हटले, मी कधी ढळणार नाही. हे परमेश्वरा, तू प्रसन्न होऊन माझा पर्वत खंबीर केला. दावीद म्हणतो, मी माझ्या संपत्काली ढळणार नाही. मग भले तो काळ संपत्काल असो या मात्र इतर काळ असो, सुखाचा असो या दुःखाचा काळ असो, माझी कोणती स्थिती कोणती परिस्थिती असो, पण मी ढळणार नाही. मी प्रभूमध्ये मजबूत राहील, मी प्रभूमध्ये स्थिर आहे, कारण प्रभूने माझं पर्वत खंबीर केलेलं आहे. त्यामुळे मी ढळणार नाही, मी हलणार नाही प्रभूपासून. मी प्रभूमध्ये मजबूत राहणार. आपल्याला प्रभूमध्ये मजबूत राहायचंय, ढळायचं नाही, कमजोर पडायचं नाही, डळमळून जायचं नाही आपल्याला. तर प्रभूमध्ये मुलावलेले, स्थिरावलेले असं आपल्याला बनायचंय. पूर्ण प्रभूच्या वचनात जीवन जगणारे असं आपल्याला बनायचंय. तरच प्रभूची कृपा आपल्या जीवनामध्ये मात्र कार्य करणार. बायबल सांगते स्तोत्रसंहितामध्ये आपण पाहतो 46 अध्यायामध्ये 5 ते 7, त्या नगराच्या ठाई देव आहे, ते ढळावायचे नाही. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करेल. राष्ट्रे खवळली, राज्य डलमळली, त्याने गर्जना केली, पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. काय सांगते बायबल, ज्या नगराच्या ठाई परमेश्वर आहे, ज्या माणसाच्या ठाई, जी व्यक्ती मात्र प्रभूमध्ये जीवन जगत आहे, त्या व्यक्तीच्या ठाई परमेश्वर आहे, किंवा त्या नगराच्या ठाई प्रभूचे लोक ज्या नगरात राहते त्या नगराच्या ठाई मात्र परमेश्वर आहे. वचन सांगते ते ढळणार नाही, ते मजबूत राहणार. राष्ट्रीय राज्य ही डळमळणार. पापात वाईटात जीवन जगणारी लोक डळमळतील, पर्वत डोंगर टेकड्या ढळतील. पण आपण जर प्रभूमध्ये मजबूत आहोत तर आपण डळमळणार नाही, आपण ढळू शकत नाही, कारण प्रभू आपल्या बरोबर आहे. परमेश्वराची कृपा आपल्यावर आहे, त्यामुळे आपण मजबूत राहू शकणार, आपण स्थिरावलेले राहू शकणार. आपला विश्वास देवावर आहे, आपण देवाच्या वचनात चालत आहोत तर खरोखर मजबूत राहणार. मग कोणच आपल्याला परमेश्वरापासून दूर करू शकणार नाही. परंतु जर आपला विश्वास कमजोर व्हायला सुरुवात झाली, आपला विश्वास जर ढळला तर आपण पण ढळते, मग आपण प्रभूमध्ये टिकणार नाही. विश्वास कमजोर झाला, बघा अनेक लोकांचा विश्वास प्रार्थनेवरून कमजोर झालेला आहे, प्रभूच्या लोकांवरून कमजोर झालेले आहे. प्रार्थना आवडत नाही, प्रवचन आवडत नाही, काही गोष्टी लोकांना पटत नाही, याचा अर्थ त्यांचा विश्वास कमजोर झालेला आहे. त्यांचा विश्वास कमजोर झालेला आहे म्हणून त्यांना देवाच्या गोष्टी पटत नाही, आणि विश्वास कमजोर झालेला आहे तर याचा अर्थ तो डळमळलेला आहेच, तो कमजोर पडलेला आहे, तो ढळला गेलेला आहे. परंतु ज्याचा विश्वास दृढ आहे, ज्याचा विश्वास मजबूत आहे, तो कधी ढळू शकत नाही. आपला विश्वास जर प्रभूवर मजबूत आहे, प्रार्थनेमध्ये मजबूत आहे, तर आपण कधीच ढळू शकणार नाही, कधीच कमजोर पडू शकणार नाही. कारण परमेश्वर पित्याचा अनुग्रह, प्रभूचा आशीर्वाद आपल्यावर असणार. वचन पुढे काय सांगते पहा. वचन सांगते नीतिसूत्रे 10:30, धार्मिक कधीही ढळणार नाही, धार्मिक कधीही ढळणार नाही. धार्मिक कधी ढळणार नाही म्हणजे काय, जी खरोखर प्रभूच्या नियमात वचनात चालतात, पण प्रभूचे कायदे नियम पाळतात, ते कधीच ढळणार नाही. जोपर्यंत मनुष्य नियम पाळत आहे तोपर्यंत तो ढळू शकतच नाही. धार्मिक कोण आहे, प्रभूचे नियम पाळणारा, आज्ञा पाळणारा धार्मिक आहे. आणि बायबल सांगते की मात्र तो ढळणार नाही. म्हणून नीतिसूत्रे 12:3, धार्मिकाची मूल ढळत नाही, कारण धार्मिकाची मूल मजबूत असते, जे मात्र धार्मिकाच्या जीवनाच्या झाडाला आधार देते. म्हणून बायबल सांगते की धार्मिकाची मूल ढळत नाही. आणि स्तोत्रसंहितामध्ये 112 अध्यायामध्ये 5 ते 9 वचनापर्यंत, जो मनुष्य दया करतो व उसने देतो त्याचे कल्याण होते, तो न्यायाने आपला व्यवसाय करील, तो कधीही ढळणार नाही. नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील, तो वाईट बातमीला भिणार नाही. त्याचे मन परमेश्वरा भाव ठेवून अढळ राहते, त्याचे मन स्थिर असते. आपल्या शत्रूची गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही. त्याने सढळ हाताने गरीबास दान दिले, त्याचे नीतिमत्व सर्वकाळ राहील, त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल.
आपला व्यवसाय करेल आणि तो कधीच ढलणार नाही. गरिबाला मदत करणारा, गरीब गरजवंताला सहाय्य करणारा, दानधर्म करणारा, संकटात, निराशात, आजारात, समस्यात असणाऱ्या लोकांना मदत करणारा मनुष्य कधीच ढलणार नाही. त्याचा विश्वास मजबूत असतो. तो परमेश्वरामध्ये अढळ राहतो. त्याला परमेश्वराकडून अनुग्रह मिळेल, त्याला परमेश्वराकडून आशीर्वाद मिळेल. त्याचे नीतिमत्व सर्वकाळ राहील. त्याचा सतत उत्कृष्ट होत जाईल. तो सतत यशस्वी उन्नती करतच जाईल. म्हणजे यशस्वीच होत जाईल, उन्नतीच पावत तो जाईल. त्याची उन्नती आणि प्रगतीच होत राहील. जो दानधर्म करतो, जो गरजवंतांना मदत करतो, तो ढलणार नाही, तो मजबूत राहील. आपण प्रभूचे नियम पाळतो तर बायबल सांगते मग कोणी किती बोलो, किती त्रास देऊ, तरी आपण डळमळणार नाही. आपण मजबूत राहणार प्रभू येशूमध्ये. ना प्रभूला सोडणार, ना प्रभूची सेवा सोडणार, ना प्रभूचं काम सोडणार. तर प्रभूमध्ये मजबूत रीतीने प्रभूची सेवा करतच जाणार. भले लोकांनी बोलो, त्रास देऊ, छळ करो, अपमान करो, कोणती संकटे किंवा जीवनात येऊ, पण प्रभूमध्ये मजबूत राहिलेली व्यक्ती कधीच प्रभूला सोडणार नाही. कधी ती डळमळणार नाही, कधी ती ढळणार नाही, तर ती मजबूत राहणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूमध्ये आपल्याला स्थिर राहायचं. पुढे वचन सत्य स्तोत्र ग्रंथ, स्तोत्र संहितामध्ये 119 अध्याय 157 वचनामध्ये स्तोत्र ग्रंथ म्हणतो की माझ्या पाठीस लागणारे माझे शत्रू पुष्कळ आहे, तरी मी तुझ्या निर्बंधापासून ढळलो नाही. स्तोत्र ग्रंथ म्हणतो माझ्या पाठीस लागणारे माझे शत्रू भरपूर आहेत, मला भरपूर त्रास देतात, छळ करतात, अपमान करतात, पण तरी सुद्धा माझ्या जीवनात एवढी संकटे असून सुद्धा प्रभू मी तुझ्या निर्बंधापासून, तुझ्या नियमापासून, तुझ्या गोष्टीपासून ढळलो नाही. मी तुझ्यामध्ये मजबूतच आहे. लोकांनी मला किती त्रास देऊ, किती माझा अपमान करो, पण प्रभू मी तुला सोडणार नाही. मी तुमचीच सेवा करेन, तुमचंच काम करेन, तुमचेच नियम पाळेन, तुमच्याच आज्ञा मी पाळेन. ढळून जाऊ नका प्रभूपासून. प्रभूमध्ये मजबूत राहा. प्रभूमध्ये स्थिरावलेली आणि मुलावलेली बना. तरच आपण स्वर्गाच्या राज्यासाठी योग्य पात्र बनले जाणार, योग्य व्यक्ती आपण बनले जाणार. परमेश्वरामध्ये जर आपण मजबूत राहणार, स्थिर राहणार, तरच प्रभूचा अनुग्रह आपल्यामध्ये उतरणार. स्तोत्र संहिता 55 अध्याय 22 वचन. तो आपला मान परमेश्वरावर टाक, कारण तो आपला पाठिंबा आहे. तो नीतिमानाला कधी ढळू देणार नाही. जे प्रभूमध्ये नीतिमान लोक आहेत, धार्मिक लोक आहेत, बायबल सांगते प्रभू त्यांना कधी ढळू देणार नाही. प्रभू त्यांना कमजोर पडू देणार नाही. प्रभू त्यांना मजबूतच ठेवणार. प्रभू त्यांच्या बरोबर असणार. प्रभूचा अनुग्रह त्यांच्यावर असणार. युवाच्या बाबतीत पहा, सैतानाने युवाची इतकी सारी परीक्षा घेतली. सैतानाने युवाच्या मुला मुलींना मारून टाकलं. त्याच्या धन संपत्तीचा नाश केला. युवाला गलवाने पीडित केलं. युवाची बायको युवाच्या विरुद्ध झाले. युवाचे मित्र युवाच्या विरुद्ध झाले. नातेवाईक, जवळच्या आपत्ती जी कोणी होते, दासी सुद्धा युवाच्या विरोधात उभे राहिले. तरी युग डळमळला नाही. युग मजबूत राहिला. त्याने आपले सत्व सोडलं नाही. त्याने काही पाप केलं नाही. आणि म्हणूनच युगाचा विजय झाला. परमेश्वराने युगा दर्शन दिले. युग 42 अध्यायामध्ये आपण 10 ते 17 वचनापर्यंत पाहतो. परमेश्वर पित्याने म्हटलं, युग माझ्या बाबतीत मात्र यथार्थच बोललेला आहे. आणि पुढे मात्र परमेश्वर पित्याने युगाचं गेलेलं दुप्पट त्याला परत पण दिलं. 140 वर्ष आयुष्य पण त्याला वाढवून दिले. बरे केले आयुष्य, सर्व काही त्याला दिलं देवाने, कारण तो डळमळला नाही. सतेशेवटी सैतानाचे हार झाले आणि परमेश्वराचा युगाचा विजय झाला. इतकी सारी परीक्षा होऊन सुद्धा युग डळमळला नाही. आपल्या जीवनामध्ये काही घेऊन येऊ, परंतु प्रभूमध्ये मजबूत राहा. प्रभूमध्ये स्थिरावलेले बना. प्रभूच्या वचनात नियमात चालणारे बना. कारण जर आपण स्थिर राहिले, डळमळले नाही, तर परमेश्वर पुढे उभे राहतील. वचन काय सांगते पहा, कळसेकरास पत्रामध्ये 1 अध्यायामध्ये वचन सांगते 22 ते 23 वचन. त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्त मांसाच्या देहात मरणाच्या द्वारे
आहे, यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. जर तुम्ही विश्वात स्थिरावलेले व अढळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाखालच्या सर्व सृष्टी जिची घोषणा झाली व जिचा मी सेवक झालोय, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही तर हे होईल. बायबल सांगते या सुवार्तेपासून जर तुम्ही ढळला नाही, तुम्ही या सुवार्तित वचनात अढळ राहिला तर हे होईल. काय होईल? प्रभू येशू पुढे तुम्ही उभे राहतील. काय सांगते वचन? यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक, निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. प्रभूच्या रक्तात आपण धुतले गेलेले, शुद्ध केलेले, नीतिमान ठरविलेले आहोत. आणि जर आपण प्रभूमध्ये अढळ राहिले, ढळले नाही, स्थिरावलेले राहिले, प्रभूच्या वचनात चालत राहिले तर प्रभू येशू समोर उभे राहतील. पण या पृथ्वीत आपण डळमळले, आपण कमजोर पडले तर स्वर्गात जाऊ शकत नाही, प्रभू पुढे उभे राहू शकत नाही. आपण मजबूत राहिले तरच त्याच्या समोर उभे राहणार, तरच प्रभू येशू पुढे, देव पित्या पुढे आपण उभे राहणार. म्हणून वचन सांगते डळमळू नका, ढळून जाऊ नका, तुम्ही मजबूत राहा. आपण मजबूत राहणार तर देवाच्या राज्यामध्ये प्रभू येशू समोर आपण मजबूत राहणार. स्तोत्रसंहिता 15 अध्याय 1 ते 5 वचनात देवाच्या पवित्र डोंगरावर, पर्वतावर कोण राहील? वचन काय सांगते? देवाच्या पवित्र पर्वतावर कोण राहील? पवित्र पर्वत म्हणजे स्वर्ग. स्वर्गामध्ये कोण राहील? प्रभू बरोबर कोण राहील? तर वचन सांगते जो चुगली करत नाही, जो निंदा करत नाही, जो खोटी साक्ष देत नाही किंवा जो काही पाप करत नाही, वाईट करत नाही, चुकीचं करत नाही, तो मनुष्य त्या देवाच्या पवित्र मंडपात राहील, जो कधी ढळणार नाही. 5 वचन काय सांगते? असा मनुष्य जो निंदा करत नाही, चुगली करत नाही, कोणाचे दोष काढत नाही, खोटे बोलत नाही, असा मनुष्य कधी ढळणार नाही. आणि तोच मनुष्य देवाच्या पवित्र पर्वतावर म्हणजे देवाबरोबर स्वर्गात राहील. कारण तो कधी ढळणार नाही, कारण त्याची कृती, त्याचे आचार विचार पवित्र आहे. तो पाप करत नाही, वाईट करत नाही, त्यामुळे तो ढळत नाही. आणि ढळत नाही मग तो देवाच्या राज्यात राहणार, देवा बरोबर तो राहणार. तो डळमळणार नाही, तो ढळणार नाही. म्हणून प्रभूमध्ये आपल्याला मजबूत बनायचंय आणि वाईटापासून, पापापासून, चुकांपासून दूर राहायचं. पवित्र आचार विचार आपले तयार करायचे. आणि असं जर आपण करत आहोत तर आपण कधीच डळमळणार नाही. आपण मात्र जर देवाचे नियम पाळतो, विश्वासात मजबूत आहोत, मग कोणी किती काही करू आपण डळमळू शकत नाही. आपण कधीच कमजोर पडणार नाही. परंतु आपण लोकांचं ऐकणार, आपला विश्वास कमजोर करणार, आपली प्रार्थना कमी करणार तर नक्की डळमळणार. मग डळमळायचे की नाही हे आपल्या हातात आहे, हे आपल्या हातात आहे. मजबूत राहायचं की बाजूला व्हायचं हे आपल्या हातात आहे. जो देवाचे नियम पाळतो, जो विश्वासात मजबूत आहे, जो प्रार्थनेत चालतो, जो परमेश्वराच्या सेवेत वाढतो, तो कधीच डळमळू शकत नाही. पण जर विश्वास कमजोर झाला, जगाचं ऐकायला लागले, प्रार्थना कमी करायला सुरुवात केली तर नक्की डळमळतील. हळूहळू करता प्रभू बसून दुरावतील आणि कुठे जातील माहितीये का? अधोलोकात. म्हणून प्रभू बसून डळमळू नका, तर प्रभूमध्ये मुलावलेले आणि स्थिरावलेले बना, प्रभूच्या वचनात चालणारे बना. दावीद काय म्हणतो? स्तोत्रसंहिता 26 अध्याय 1 दावीद म्हणतो मी परमेश्वर पित्यात माझा भरोसा ठेवलेले, माझे पावलं घसरणार नाही. मी घसरलो नाही. दावीद म्हणतो मी देवावर भरोसा ठेवलेले, मी घसरलो नाही. मी मजबूत राहिले, मी डळमळलो नाही, मी पापात पडलो नाही, मी परमेश्वराचे नियम पाळले. पुढे तू म्हणतो 27 अध्याय 3 माझे हृदय खचणार नाही, कच खाणार नाही. कचणार नाही म्हणजे कमजोर पडणार नाही. माझा देवावर जो विश्वास आहे, जे प्रेम आहे, ते कधीच कमी होणार नाही. दावीद म्हणतो माझं हृदय कधी खचणार नाही. स्तोत्रसंहिता 16 अध्याय 8 दावीद म्हणतो मी आपल्या पुढे परमेश्वरा नित्य ठेवलेले आहे, तो माझ्या उजवीकडे म्हणून मी ढळणार नाही. दावीद काय म्हणतो? देव पित्याला मी माझ्या उजवीकडे ठेवलेले, माझ्या दृष्टीपुढे ठेवलेले म्हणून मी ढळणार नाही. दावीद म्हणतो ना मी घसरणार, ना मी खचणार, ना मी ढळणार. मी प्रभूमध्ये
मजबूत आहे. प्रभूमध्ये आपल्याला विश्वासामध्ये मजबूत राहायचंय, कमजोर पडायचं नाही. जसं की स्तोत्रसंहिता 104:5 देवाने पृथ्वी अशी पायावर स्थापिलेली आहे की ती डळमळत नाही, ती ढळत नाही. स्तोत्रसंहिता 93:1 परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर खचलेली आहे म्हणून पृथ्वी स्थिर आहे, ती डळमळत नाही. स्तोत्रसंहिता 96:10 जग परमेश्वराने स्थिर असे स्थापिलेले आहे की ते डळमळणार नाही. वचन सांगते जसं जग जशी पृथ्वी परमेश्वराने स्थिर केलेली ती डळमळत नाही, तसं आपल्याला परमेश्वरामध्ये स्थिर राहायचंय. डळमळायचं नाही, आपल्याला कमजोर पडायचं नाही, आपल्याला मजबूत राहायचं. आपल्याला परमेश्वर पित्यामध्ये मुलावलेले स्थिरावलेले अशी व्यक्ती आपल्याला बनायचंय. तरच प्रभूचा अनुग्रह, प्रभूचा आशीर्वाद मात्र आपल्या जीवनात असणार आणि प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या सामर्थ्याने मात्र आपण भरले जाणार. प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, म्हणून देवापासून डळमळू नका, तर पूर्ण स्थिर बना. परमेश्वराच्या वचनात नियमा आणि आज्ञेत चालण्याचा पूर्ण प्रयत्न करा. मग लोकांना आपल्याला किती त्रास देऊ, किती छळ करो, किती अपमान करू, परंतु तरी सुद्धा आपल्याला प्रभूमध्ये मजबूत राहायचंय, प्रभूमध्ये स्थिरावलेले आणि प्रभूमध्ये मुलावलेले बनायचंय. तरच प्रभूचा अनुग्रह, तरच प्रभूची कृपा, प्रभूचं सामर्थ्य आपल्यात राहणार. तर आता तर प्रभू येशू येण्याची वेळ आलेली आहे. प्रभू कधी नाही, कोणाशी ठाऊक नाही, पण एवढं नक्की आहे की प्रभू लवकर येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला मजबूत राहायचंय. डळमळू नका, कमजोर पडू नका, प्रभू येशू पासून दुरावू नका, प्रार्थनेपासून दुरावू नका. उलट वाढवा प्रार्थना, कार्य वाढवा, सेवा वाढवा. अधिकाधिक वेळ प्रभूला द्यायला सुरुवात करा. जितकं होईल तितके प्रयत्न करा प्रभूचे नियम पाळण्याचे, पवित्र जीवन जगण्याचा तितका प्रयत्न करा. होईल तितका प्रयत्न करा की माझ्यातून पाप घडू नये, या चुका घडू नये. पाप वाईट याच्यातून मुक्त व्हा, याच्यातून बाहेर उतरा आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये वाढा. प्रभूच्या वचनात, प्रभूच्या शिकवणीत चला. किंवा जे काही काम करतो, काही करतो, सतत डोक्यामध्ये परमेश्वराचं वचन ठेवा, स्तुती ठेवा, प्रभूची गीते गाणे गात राहा. म्हणजे देवाचे शब्द आपल्या आचार विचारामध्ये काम करणार. त्यामुळे आपल्या डोक्यात पापाचे विचार पण येणार नाही. आपले विचार शुद्ध बनले तर आपली कृती शुद्ध बनणार, आपलं जीवन शरीर शुद्ध बनणार आणि परमेश्वराच्या नियमात चालू शकणार. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.